बघा, मागच्या प्रकरणामध्ये आपण युक्लिडचे पॉस्च्युलेट्स पाहिलेले आहेत. त्यातील एक पॉस्च्युलेट आपल्याला थेरम मध्ये लागणार आहे. 5 नंबरचं पॉस्च्युलेट पहा. If two interior angles formed on one side of a transversal of two lines add up to less than two right angles, then lines produced in that direction intersect each other. म्हणजे दोन रेषांना एका छेदिकेने छेदले असता छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे जे दोन आंतरकोन आहेत, ते दोन आंतरकोन हे दोन काटकोनापेक्षा लहान असतील. एका काटकोनाचं माप 90 डिग्री असतं. म्हणजे दोन काटकोनाचं किती येणार? 90 + 90 180 डिग्री. मग त्या दोन आंतरकोनांची बेरीज जर 180 पेक्षा कमी असेल तर त्या दिशेला जर त्या दोन आडव्या रेषा वाढवल्या तर त्या इंटरसेक्ट इच अदर म्हणजे परस्परांना काय होतात? छेदतात. दिस इज फिफ्थ postulates of Euclid, which is useful to prove interior angle theorem. म्हणजे आंतरकोन प्रमेय सिद्ध करण्यासाठी आपल्याला हे युक्लिडचं 5वं गृहीतक उपयोगी पडणार आहे. गृहीतक समजलं का? मी सांगितलेलं 5 नंबरचं. अरे, माझा आवाज येतोय का? हो. झोपलाय नाही ना तुम्ही? हो सर. झोपलाय वे? नाही. मी म्हटलं झोपलाय का काय. हा, बघा स्क्रीन सर्वांना दिसते ना? हो. टुडे वी प्रूव्ह इंटेरियर अँगल थिअरम. म्हणजे आज आपण आंतरकोनाचं प्रमेय पाहणार आहोत. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, एकच मिनिट. If two parallel lines are intersected by a transversal, the interior angles on either side of transversal are supplementary. तर छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. If two parallel lines are intersected by a transversal, the interior angles on either side of a transversal are supplementary. छेदलं, छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. म्हणजेच त्या कोनांच्या मापांची बेरीज किती असते? 180 अंश असते. आता मी तुम्हाला यापूर्वी सुद्धा सांगितलेलं आहे की गिवन म्हणजे इफ नंतरचा भाग असतो. इफ नंतरचा म्हणजे इफ नंतर कुठपर्यंत जिथं कॉमा आहे, स्वल्पविराम आहे तिथपर्यंतचा. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय ट्रान्सव्हर्सल, दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदलं, एवढा भाग आपण गिवन मध्ये लिहायचा.
दोन रेषा समांतर आहेत मध्ये लिहिणं गरजेचं आहे. म्हणजेच लाईन एल पॅरलल लाईन एम आणि लाईन एन इज द ट्रान्सव्हर्सल. रेषा एन ही काय आहे? त्या दोन आडव्या रेषांची छेदिका आहे. हेन्स ए अँड बी आर इंटेरियर अँगल्स फॉर्मड ऑन वन साइड. म्हणजे एन या छेदिकेच्या उजव्या बाजूला ए आणि बी हे दोन आंतरकोन तयार झालेले आहेत आणि सी आणि डी हे दोन आंतरकोन छेदिकेच्या डाव्या बाजूला तयार झालेले आहेत. आता याच्यातील सगळं नाही लिहिलं तरी चालतंय, पण रेषा एल समांतर रेषा एम हा मात्र भाग कंपल्सरी गिवन मध्ये लिहिणं आवश्यक आहे. बाकीचा नाही लिहिला तरी चालेल, फक्त रेषा एल आणि रेषा एम या दोन एकमेकाला समांतर रेषा आहेत हा भाग कंपल्सरी लिहायचा आहे. गिवन समजलं का सर्वांना? हो. आता टू प्रूव्ह बघा. अँगल ए प्लस अँगल बी 180 डिग्री. म्हणजे मगाशी सांगितले बघा, दे नंतर काय सांगितलंय? इंटेरियर अँगल्स ऑन आयदर साइड ऑफ ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. आता बघा, ए आणि बी हे छेदिकेच्या एकाच बाजूला तयार झालेले आंतरकोन आहेत. मग त्यांची बेरीज 180. हा भाग आपल्याला पहिल्यांदा सिद्ध करायचा आहे. आणि एन या छेदिकेच्या डाव्या बाजूचं दोन कोण कोणतं? डी आणि सी या दोघांची बेरीज सुद्धा 180 असते. हा सुद्धा भाग आपल्याला सिद्ध करायचा आहे. समजलं का टू प्रूव्ह सर्वांना? हो सर. अरे छेदिकेच्या उजव्या बाजूला तयार होणारी जी आंतरकोनाची जोडी आहे ती पूरक आहे हे सिद्ध करायचे. म्हणजे ए आणि बी ची बेरीज 180 आणि डाव्या बाजूची जोडी डी आणि सी ची बेरीज 180. या दोन गोष्टी आपल्याला सिद्ध करायच्या आहेत, म्हणून त्या दोन गोष्टी आपण टू प्रूव्ह मध्ये लिहिल्या. समजतंय का? हो सर. समजलं सर. हा, ओके. आता बघा, आता हे इनडायरेक्ट प्रूफ न आपण या ठिकाणी हे सिद्ध करणार आहोत. 3 possibilities arise regarding the sum of measure of angle A and B. आपल्याला पहिल्यांदा हा भाग सिद्ध करायचा बघा, ए अधिक बी बरोबर 180 हा भाग सिद्ध करायचा. हा भाग अगोदर आपल्याला सिद्ध करायचा. मग ए आणि बी या दोन कोणांच्या मापाच्या बेरीजच्या संदर्भात या ठिकाणी 3 संभाव्यता तयार होत आहेत. कोणकोणत्या रे? ए आणि बी ची बेरीज एकतर 180 पेक्षा कमी असेल, ही पहिली शक्यता. दुसरी शक्यता काय? ए आणि बी या दोन कोणांच्या मापांची बेरीज 180 पेक्षा जास्त असेल. आणि तिसरी शक्यता मग काय, की जी आपल्याला शक्यता सिद्ध करायची आहे, ए आणि बी या दोन कोणांची बेरीज किती असेल? 180 असेल. बघा, पहिली शक्यता ए आणि बी ची बेरीज 180 पेक्षा कमी असेल. दुसरी शक्यता ए आणि बी ची बेरीज 180 पेक्षा जास्त असेल. आणि तिसरी शक्यता ए आणि बी ची बेरीज किती असेल? ॲक्युरेट 180 असेल. आता आपल्याला 3 नंबरची पॉसिबिलिटी सिद्ध करायची आहे, पण आपण पहिल्यांदा पहिली शक्यता घेऊन बघूया. म्हणजे मानायचं पहिली शक्यता. मग सांगा पहिली शक्यता काय आहे? सांगा पाहू. Let us assume that possibility A plus B less than 180 degree. समजा ए आणि बी या आंतरकोनांची बेरीज 180 पेक्षा कमी आहे. समजा ही शक्यता आपण सत्य मानली. Then according to Euclid's, मग या ठिकाणी युक्लिडचा जर विचार केला तर बघा, आता मगाशी मी तुम्हाला काय सांगितलं होतं? समजा ही एक रेषा आहे आणि ही दुसरी रेषा आहे आणि त्या दोन रेषांना छेदणारी ही छेदिका आहे. आता बघा, एल आणि एम या दोन आडव्या रेषा आणि एन ही छेदिका आहे. आता हा आंतरकोन, ही आंतरकोनाची जोडी दाखवली बघा. मग या आंतरकोनांच्या मापांची बेरीज जर 180 पेक्षा लहान असेल का नाही,
तर त्या आडव्या रेषा छेदिकेच्या डाव्या बाजूला कुठेतरी छेदणार बघा. अशी रेषा पुढे वाढवायची, ही रेषा पुढे वाढवायची, कुठेतरी छेदणार. म्हणजे रेषा एल आणि रेषा एम समांतर राहणार का रे? जर या दोन आंतरकोनांची बेरीज 180 पेक्षा कमी असेल तर रेषा एल आणि रेषा एम डाव्या बाजूला कुठेतरी इंटरसेक्ट होणार आहेत. म्हणजे त्या दोन रेषा एकमेकांना समांतर असणार नाहीत. हे जे गृहीतक आहे, पॉस्च्युलेट आहे युक्लिडचं 5 नंबरचं, त्याचा उपयोग आपल्याला करायचा आहे. बघा आता इथं काय सांगितलंय, ए आणि बी या दोन कोणांची बेरीज 180 पेक्षा कमी आहे. मग अकॉर्डिंग टू युक्लिड्स पॉस्च्युलेट, युक्लिडच्या गृहीतकानुसार लाईन एल अँड लाईन एम आर प्रोड्युस्ड विल इंटरसेक्ट इच अदर ऑन द साइड ऑफ ट्रान्सव्हर्सर वेअर ए अँड बी आर फॉर्म्ड. म्हणजे ए आणि बी हे दोन कोण ज्या बाजूला आहेत छेदिकेच्या त्या बाजूला त्या दोन रेषा परस्परांना कुठेतरी छेदणार आहेत आणि छेदन रेषा आहेत. बट लाईन एम अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स. पण तुम्हाला पक्षात काय दिले बघा, रेषा एम आणि रेषा एन ह्या रेषा एल आणि रेषा एम या काय आहेत, समांतर रेषा आहेत. मग आता बघा इथं काय होतं, विरोधाभास किंवा कॉन्ट्राडिक्शन निर्माण होते. इथं काय आलेलं आहे, इंटरसेक्ट इच अदर, त्या दोन रेषा परस्परांना छेदतायत. आणि इथं काय आलंय, पक्षामध्ये वर रेषा एल आणि रेषा एम या परस्परांना काय आहेत, पॅरलल आहेत. आता या दोन्ही मध्ये विरोधाभास निर्माण होतोय. म्हणून अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री इज इम्पॉसिबल. म्हणून ए आणि बी या दोन आंतरकोनांची बेरीज 180 पेक्षा कमी असणे हे इम्पॉसिबल आहे. हे कसं आहे, अशक्य आहे. समजलं का पाहिलं सर्वांना? युक्लिडच्या हो, 5व्या गृहीतकाचा जर विचार केला तर एल आणि एम या छेदन रेषा येत आहेत, परंतु पक्षामध्ये गिवन मध्ये त्या दोन रेषा समांतर दिलेल्या आहेत. मग या दोन ठिकाणी काय होतंय, विरोध निर्माण होतोय, कॉन्ट्राडिक्शन निर्माण होतोय. म्हणून आपण ए आणि बी ची जी बेरीज 180 पेक्षा कमी घेतली हे इम्पॉसिबल आहे. हे कसं आहे, अशक्य आहे. आता आपण दुसरी पॉसिबिलिटी घेऊया. काय आहे दुसरी पॉसिबिलिटी, वाचा. लेट अस assume that angle A plus angle B is greater than 180 degrees true. समजा ए आणि बी या दोन आंतरकोनांची बेरीज 180 पेक्षा जास्त आहे, हे शक्य आहे. आता पहा, हेन्स ए प्लस बी इज ग्रेटर दॅन 180 डिग्री. आता इथं आपण ए आणि बी ची बेरीज 180 पेक्षा जास्त घेतलेली आहे. बट ए प्लस डी इज इक्वल टू 180 डिग्री. परंतु ए आणि डी आकृतीत बघा, ए आणि डी कसलं कोण आहेत रे, हे दोन रेषीय जोडीतील कोण आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि अँगल्स इन लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. तुम्हाला झालंय, रेषीय जोडीतील कोणांची बेरीज किती असते, 180 असते. ए आणि डी ची बेरीज 180. आणि याच गुणधर्माचा उपयोग केला की सी आणि बी ही सुद्धा काय आहे, अँगल्स इन लिनियर पेअर, म्हणजे रेषीय जोडीतील कोणांची जोडी आहे. म्हणजे सी आणि बी ची सुद्धा बेरीज किती येणार, 180. आता या आणि या दोन समीकरणाची बेरीज केली तर डावी बाजू काय येते बघा, ए अधिक डी अधिक बी अधिक सी, आणि उजवी बाजू 180 अधिक 180 बरोबर 360. आता आपण जे मांडलेलं आहे, बरं असं करूया, डाव्या बाजूला सी अधिक डी ठेवूया आणि 360 आहेच उजव्या बाजूचं मूळचं, आणि ए अधिक बी उजव्या साईडला गेल्यानंतर कंसाच्या बाहेर वजा होणार पा. आणि आपण काय घेतलंय, ए आणि बी ची बेरीज 180 पेक्षा जास्त घेतलेली आहे. मग ए आणि बी ची जर बेरीज 180 पेक्षा जास्त असेल, समजा 200 असेल, 180 पेक्षा जास्त म्हणजे आपण मनात घेऊया 200. मग 360 मधून 200 वजा केल्यावर किती येणार आहे, 360 मधून जर 200 वजा केलं तर 160 येणार. आणि 160 ही सी अधिक डी ची किंमत आली. मग सी अधिक डी ची किंमत जर 160 असेल
तर ए अधिक बी ची बेरीज काय येणार आहे? 180 पेक्षा जास्त येणार आहे. बघा इथं सी अधिक डी ची बेरीज आपण 160 काढली, मग 160 हे 180 पेक्षा काय असेल? कमी असेल. पुढची मी स्क्रीन शेअर करतो. ओके. In this case, line L and line M produced will intersect each other on the side of transversal. बघा आपण वाटल्यास मी पुन्हा ती डायग्राम काढतो म्हणजे तुमच्या अजून परफेक्ट लक्षात येईल. बघा ही एक रेषा आहे आणि ही एक रेषा आहे. ही रेषा M, ही रेषा L आणि ही जी छेदिका आहे ती N आहे. इथं आपण काय नाव दिलं होतं? डी नाव दिलं होतं पहा. ह्या अँगलला ए, इथं बी आणि इथं सी नाव दिलं होतं. आता आपलं काय आलं? सी आणि डी म्हणजे या दोन कोणांची बेरीज 180 पेक्षा कमी आली आणि सी आणि डी ची बेरीज 180 पेक्षा जर कमी असेल तर सी आणि डी हे दोन कोण छेदिका यांच्या डाव्या बाजूला आहेत. मग डाव्या बाजूला रेषा एम आणि एल जर वाढवल्या तर ते एकमेकांना छेदणार. बघा ह्या दोन रेषा बघा. In that case, line L and line M produced will intersect each other on the side of transversal where C and D formed. ज्या बाजूला C आणि D हे दोन कोन तयार झालेले आहेत त्या छेदिकेच्या बाजूला रेषा L आणि रेषा M या परस्परांना छेदणार. आणि आपल्याला गिवन मध्ये काय दिलंय? तर रेषा L आणि रेषा M समांतर आहेत आणि हिथं येतंय त्या दोन रेषा परस्परांना छेदणार. म्हणून आपण जी शक्यता घेतली की नाही, ए अधिक बी ची किंमत 180 पेक्षा किंवा बेरीज 180 पेक्षा जास्त, इज इम्पॉसिबल. म्हणजे या ठिकाणी दुसरी शक्यता सुद्धा कशी आली? अशक्य आली. आणि मग द रिमेनिंग पॉसिबिलिटी, शेवटची काय पॉसिबिलिटी राहिली रे? ए अधिक बी बरोबर 180 ट्रू फ्रॉम 1 and 2. म्हणजे एक नंबरला ए अधिक बी ची बेरीज 180 पेक्षा कमी हे सुद्धा इम्पॉसिबल आलं. 2 नंबरला ए आणि बी ची 180 पेक्षा जास्त हे सुद्धा इम्पॉसिबल आलं. म्हणजे तिसरी शक्यता आहे ए अधिक बी ची बेरीज 180. हे विधान किंवा हे जे आपण शक्यता घेतली ही शक्य आहे. आणि अशाच पद्धतीनं सिमिलरली वी कॅन प्रूव्ह अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री. अशाच पद्धतीनं सी आणि डी या दोन आंतरकोनांची बेरीज सुद्धा आपण 180 दाखवू शकतो. दिस प्रूफ अन एक्झाम्पल ऑफ इनडायरेक्ट प्रूफ. आणि हे कशाचं उदाहरण आहे? तर अप्रत्यक्ष सिद्धते या प्रकारची ही सिद्धता आहे. समजलं का सर्वांना? बघा 1-2 वेळा हे प्रमेय पहा किंवा हा गुणधर्म सिद्ध करून पहा. आता दुसरा आपण घेऊया. दुसऱ्या प्रमेयाचं नाव काय त्याचं जुळलेलं आहे त्याचं? करस्पॉन्डिंग अँगल्स अँड अल्टरनेटिव्ह अँगल्स. एकच सांगा फक्त. करेस्पॉन्डिंग अँगल थेरम घेऊया. कोणता घेऊया? करेस्पॉन्डिंग अँगल थेरम. मराठीचा अर्थ काय रे? संगत कोणाचं प्रमेय. काय म्हणायचं? संगत कोणाचं प्रमेय. आता बघा या ज्या दोन आडव्या रेषा आहेत त्यांना एल आणि एम नाव देऊया आणि जी छेदिका आहे त्याला एन नाव देऊया. इथं ए, इथं सी आणि हा कोन जो आहे तो आपण बी मानूया. आता बघा मी विधान लिहित नाही कारण जागा जास्त जाते. काल तुम्ही विधान लिहून काढलेले आहेत. The corresponding angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. म्हणजे दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदल्यामुळे तयार होणारे जे संगत कोन आहेत ते सारख्या मापाचे असतात.
किंवा हेच कंडिशनल स्टेटमेंट कसं तयार करता येईल रे? इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल then formed a pair of corresponding angles are congruent. जर दोन रेषांना एक छेदिका छेदत असेल तर तयार होणारे संगत कोन सारख्या मापाचे असतात किंवा तयार होणारे संगत कोन एकरूप असतात. मग इफ नंतरचा भाग आपण गिवन मध्ये लिहितो. मग गिवन मध्ये काय ना सांगा बघू. रेषा समांतर म्हणजे लाईन एल पॅरलल लाईन एम हे गिवन मध्ये येणार, बरोबर ना? हो. आणि टू प्रूव्ह मध्ये काय येणार? तर करेस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर. म्हणजे आता करेस्पॉन्डिंग अँगलची एक पेअर दाखवली तरी चालते. कुठली करेस्पॉन्डिंग अँगलची पेअर दाखवू? ए आणि बी. म्हणजे अँगल ए इज इक्वल टू अँगल बी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. आणि त्यानंतर इथं डायरेक्ट प्रूफ म्हणजे काय? सिद्धता. आता याची सिद्धता अतिशय सोपी आहे बघा. मला सांगा ए आणि सी हे कसलं कोण आहेत रे? हे दोन ए आणि सी लिनियर पेअर. अगदी बरोबर. यांची जोडी किती येणार? 180. रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून त्यांची बेरीज 180. आणि मला सांगा सी आणि बी कसलं कोण आहेत रे? इंटेरियर अँगल्स. याच्या अगोदर झालेला थेरम. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे आंतरकोन पूरक असतात. मग इंटेरियर अँगल थेरम नुसार सी आणि बी ची बेरीज किती येणार? 180. मग फ्रॉम 1 अँड 2 दोघांच्या उजव्या बाजू सारख्या आहेत का नाही? म्हणून डाव्या बाजू सारख्या. मग अँगल ए प्लस अँगल सी पहिल्या समीकरणाची डावी बाजू, अँगल सी प्लस अँगल बी दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू. मग अँगल सी ला अँगल सी गेला, राहिलं काय रे? अँगल ए आणि इकडं अँगल बी. आणि हे सिद्ध करायचं होतं बघा आपल्याला. किती सोपी सिद्धता आहे. समजले का सर्वांना ही सिद्धता? हो सर. वाटल्यास पुन्हा त्यांनी सोडवून दिलेल्या एकदा शेअर करतो. बघा आता हे आता मी ही शब्द गाळतो. हे शब्द आपल्याला नको आहे आता. हा वाच आता. करेस्पॉन्डिंग अँगल्स थेरम म्हणजे संगत कोनाचं प्रमेय. चला स्टेटमेंट कोण वाचतंय? श्रुती वाच. The corresponding angle formed by a transversal of two parallel lines are of equal measure. बरोबर आहे. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असता तयार होणारे संगत कोन हे सारख्या मापाचे असतात. सुमित, कंडिशनल स्टेटमेंट सांग. सशर्त विधान तयार कर इफ देनच्या स्वरूपामध्ये. हेच वेदांत कोण तयार करते कंडिशनल स्टेटमेंट? बरं, ज्यांना येते त्यांनी सांगा. श्रुती सांग. स्नेहल साळुंके, तेजल साळुंके, स्नेहल कदम आहे का कोण? बर मी सांगतो. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल देन फॉर्मड करेस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर. जर दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर तयार होणारे संगत कोन सारख्या मापाचे असतात. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल देन formed corresponding angles are of equal measure. समजलं का सर्वांना?
कोण सांगताय कंडिशनल स्टेटमेंट मला? If two parallel lines intersected by a transversal, then form a corresponding angle are of equal measure. व्हेरी गुड, छान सांगितलं बघा. अजून कोण सांगतंय? इफ टू If पॅरलल लाईन्स आर intersected by a transversal, then formed corresponding angles are of equal measure. सांग सुमित. if two parallel lines are of equal measure, then the corresponding angle formed by अरे इक्वल मेजर हा शब्द दे नंतर आहे, ते सिद्ध करायचं आहे. पुन्हा एकदा मी सांगतो पहा. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, देन फॉर्मड करेस्पॉन्डिंग अँगल्स आर ऑफ इक्वल मेजर. हा सांगा. If two parallel lines are intersected by a transversal, then the corresponding angles are formed by equal measure. Angles formed corresponding angles are of equal measure. व्हेरी गुड. हा आता बघा गिवन पाहूया आपण. गिवन आता बघा गिवन मध्ये काय येणार आहे? टू लाईन्स आर पॅरलल मीन्स लाईन एल पॅरलल टू लाईन एम ते दिलेलं आहे. आणि लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल, रेषा एन ही छेदिक आहे. एवढ्या दोनच गोष्टी गिवन मध्ये दिलेल्या आहेत. आता टू प्रूव्ह बघा. ए आणि बी ही जी संगत कोणाची जोडी आहे ती संगत कोण एकरूप आहेत. म्हणजे कोण ए बरोबर कोण बी हे आपल्याला सिद्ध करायचं आहे. हा आता बघा पहिलं काय दिलंय? ए आणि सी ची बेरीज 180. मला सांगा ए आणि सी कोणत्या प्रकारचे अँगल्स आहेत रे? रेषीय जोडीतील. Linear pair. अँगल्स इन अ लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोण आहेत म्हणून त्यांची बेरीज 180. आता बी आणि सी कुठल्या प्रकारचे कोण आहेत सांगा? बी आणि सी Interior angle. अगदी बरोबर, इंटेरियर अँगल्स. मग इंटेरियर अँगल सुद्धा सप्लिमेंटरी असतात. आपण पाहिलं याच्या अगोदर इंटेरियर अँगल थेरम किंवा त्याला प्रॉपर्टी ऑफ इंटेरियर अँगल म्हणलंय बघा. म्हणजे समांतर रेषांच्या आंतरकोनाच्या गुणधर्मानुसार किंवा इंटेरियर अँगल थेरम नुसार बी आणि सी ची बेरीज 180. मग खाली लिहिले फॉर्म 1 and 2 दोघांची उजवी बाजू सारखी म्हणून डाव्या बाजू सारख्या. मग काय झालं? सी ला सी कॅन्सल केला, राहिलं काय? ए इज इक्वल टू बी. करिस्पॉन्डिंग अँगल थेरम सगळ्यांना समजला? Yes, sir. बाकीच्यांना रिप्लाय द्या. सर्वांना समजलाय का? फक्त श्रुतीनं रिप्लाय दिला. ओके. Yes, sir. अंकिता दडस, सुमित ओके. अजून वेदांत ओके. मला इथं नाव दिसतंय, तुम्ही जे हो म्हणताय ना त्यांचं मला नाव दिसत. हा हर्षद शिंदे, सुशांत, हो सर. सिद्धी भोसले ओके. अजून रिप्लाय? हो सर. चैतन्य कदम ओके. चला पुढे जाऊया. अगोदर प्रिंट जे आहे पुस्तकातील पान ते अगोदर धावतो, पुन्हा आपण व्हाईट बोर्डवर आणखी डबल घेऊया. आता या थेरमला काय म्हणायचं सांगा बघू? इंटेरियर अँगल थेरम म्हणायचं. काय म्हणायचं? अल्टरनेट अँगल्स. Alternate angle. हा बरोबर 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 ओके. अल्टरनेट अँगल थेरम, इंटेरियर अगोदर झाले. हा अल्टरनेट अँगल थेरम. अल्टरनेट अँगल थेरम. चला विधान. The alternate angles formed by transversal of two parallel lines are of equal measure. दोन समांतर रेषांना छेदिकेने छेदले असतात तयार होणारे व्युत्क्रम कोण हे सारख्या मापाचे असतात.
याचा मराठीत अर्थ सांगितला. आता विधान पुन्हा कोण वाचेल रे? सर मी वाचू का? हा सुमित वाच. The alternate angles formed by a transversal of two parallel lines are of equal measure. ओके, आश्लेषा काळे वाच. आश्लेषा. ओके, तिला नेटवर्कचा प्रॉब्लेम असेल. सिद्धी भोसले वाच. सिद्धी भोसले. सिद्धी भोसले वाचते बघा. The alternate angle formed by a transversal of two parallel lines are of equal measures. ओके, आता हे कंडिशनल स्टेटमेंट कोण तयार करते? कंडिशनल स्टेटमेंट. सर मी सांगू? हा सांग. If two parallel lines intersected by a transversal, then form the alternate angle are of equal measure. अगदी बरोबर. अजून कोण सांगते? If two parallel lines are intersected by a transversal, then formed alternate angles are of equal measure. जर दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर तयार होणारे विक्रम कोण हे सारख्या मापाचे असतात. आता गिवन मध्ये दिले बघा, रेषा यल समांतर रेषा यम. हा सांग सुमित. If two parallel lines intersected by a transversal formed alternate angle, then equal measure. Then formed alternate angles are of equal measure. मग आता गिवन मध्ये तुम्ही फक्त काय लिहायचं आहे, तर रेषा यल ही रेषा यम ला समांतर आहे आणि रेषा एन ही छेदिका आहे. आणि 2 प्रो मध्ये काय, आता या ठिकाणी अल्टरनेट अँगल म्हणजे झेड अक्षर बघा. इथं डी नाव आहे आणि इथं बी नाव आहे. डी आणि बी ही अल्टरनेट अँगलची पेअर आहे आणि डी आणि बी हे एकरूप कोण आहेत, हे दोन समान मापाचे कोण आहेत हे सिद्ध करायचं आहे. B. आता याच्यासाठी कसं सिद्ध करायचं पहा. डी आणि सी ची बेरीज 180, कारण हे कसलं आहेत, अँगल्स इन लिनियर पेअर, रेषीय जोडीतील कोण आहेत. आणि सी आणि बी ची बेरीज 180, कारण हे कसलं अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स आहेत आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. आता दोघांच्या उजव्या बाजू समान म्हणून डाव्या बाजू समान. मग डी अधिक सी बरोबर सी अधिक बी. मग सी ला सी कॅन्सल केलं, मग डी बरोबर बी राहिलं. दॅट इज द प्रूफ. आहे का नाही सोपं? हो सर. वाटल्यास मी तुम्हाला एकदा व्हाईट बोर्डवर हेच पुन्हा घेतो डबल. हा सांगा, मला टेस्टचं नाव सांगा किंवा थेरमचं नाव सांगा. Alternate अँगल theorem. थेरम. बरोबर आहे. आता बघा, या दोन समांतर रेषा मी काढल्या आणि ही छेदिका काढली. आता मी त्यांची नावं देत नाही, मी वेगळी नावं देतो. समजा यल आणि यम या दोन समांतर रेषा आहेत आणि एन हे काय आहे, छेदिका आहे. समजा मी सगळीच नावं देऊन टाकतो, ए बी सी डी ई एफ जी एच. हा आता मी लिहितो गिवन. गिवन मध्ये फक्त मी दोन समांतर रेषा कोणत्या आहेत ते लिहितो, रेषा यल समांतर रेषा यम. आणि 2 प्रो मध्ये काय लिहायचं रे, कोणतीही एक व्युत्क्रम कोणाची जोडी एकरूप दाखवतो. मग सी आणि एफ, म्हणजे कोण सी बरोबर कोण एफ हे मला सिद्ध करायचे. बघा आता पेन बदलतो. बघा 2 प्रूफ, हे PROO प्रूफ. बघा आता लक्ष द्या. सी आणि एफ दाखवण्यासाठी अगोदर एक रेषी जोडीतील कोणाची बेरीज घेऊया आणि नंतर आंतर कोणाची जोडी घेऊया. आता रेषी जोडीतील कोणाची, सी आणि डी घेतो. हा मग सांगा, सी आणि डी ची बेरीज किती येणार आहे? 180. कारण काय येणार, अँगल्स इन लिनियर पेअर. आणि त्यानंतर कुठली घेऊ सांगा?
कोण डी ठीक आणि आहे. कोण F? अगदी बरोबर. कोण डी आणि कोण एफ यांची बेरीज सुद्धा 180, कारण हे दोन इंटर अँगल थेरम नुसार. आणि मग दोघांची डावी बाजू उजवी बाजू सारखी आहे बघा. मग काय येणार? अँगल सी प्लस अँगल डी डावी बाजू, आणि दुसऱ्या समीकरणाची डावी बाजू कोणती? अँगल डी प्लस अँगल एफ. मग डी ला डी गेलं, राहिलं काय? अँगल कोण C? सी बरोबर कोण एफ. F. आणि हेच आपल्याला सिद्ध करायचं आहे. सोपं आहे का नाही अल्टरनेट अँगल थेरम? हो. ओके. आता थोडं आपण विधानाची उजळणी करूया. आज आपण 3 थेरम पाहिलेले आहेत. आता व्हाईट बोर्ड घेतो. दिसतंय का मला सांगा? दिसतंय का रे? का पांढरं काळं दिसतंय? अरे का? हा दिसतंय. हा आता मला पहिल्यांदा तुम्ही इंटेरियर अँगल थेरमचं विधान सांगा. If two parallel lines are intersected by a transversal, the interior angle of either side of the transversal are supplementary. बरोबर. बघा पुन्हा एकदा विधान. If two parallel lines are intersected by a transversal, then interangles on either side of transversal are supplementary. जर दोन समांतर रेषांना एक छेदिका छेदत असेल तर छेदिकेच्या एकाच बाजूला तयार होणारे आंतरकोन हे पूरक असतात. त्यानंतर दुसरा कोणता थेरम आहे? Corresponding angle. अँगल थेरम. करेस्पॉन्डिंग अँगल थेरम. ANGLE करेस्पॉन्डिंग अँगल थेरम. कोण सांगतं याचं स्टेटमेंट? कंडिशनल स्टेटमेंट सांगा. The कंडिशनल corresponding angle स्टेटमेंट नाही ते नको. कंडिशनल स्टेटमेंट सांगा. सशर्त विधान if then चा वापर करून सांगा. If two parallel lines intersected by a transversal, then form the corresponding angle are of equal measure. बरोबर. If two parallel lines are intersected by a transversal, then formed corresponding angles are of equal measure. आणि त्यानंतर तिसरं कुठलं? Alternate angle theorem. हा अल्टरनेट अँगल थेरम. THEOREM थेरम. अल्टरनेट अँगल थेरम. याचं पण कंडिशनल स्टेटमेंट सांगा. कोण सांगते? if two parallel lines intersected by a transversal, then alternate angles formed by equal measure. Formed alternate angles are of equal measure. Okay.